पुढच्या 5 दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे। मुंबईसह रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आली असून पालघर जिल्ह्यात देखील मंगळवारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। तर पावसासंदर्भातली अपडेट आपण पाहतोय। राज्यावर पावसाचे ढग अद्यापही कायम असून पुढच्या 5 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता धक्कादायक बातमी समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल, महाराष्ट्र राज्यामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आता देण्यामध्ये आली। आता कशामुळे लक्षामध्ये घ्या, खास करून जे शेतकरी शेतामध्ये राहतात, कारण की आता बघा आता पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचे पडसाद जवळपास महाराष्ट्र राज्यामधील बघा 12 जिल्ह्यांमध्ये उमटणार आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट रेड अलर्ट देऊन टाकला आहे। बघा महाराष्ट्र हवामान तज्ज्ञ पंजाबजीराव डक बघा यांच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यामध्ये आला आणि शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये मंत्रालयाच्या माध्यमातून मेसेज देखील टाकायला सुरुवात केली आहे की पुढील काही तास या 12 जिल्ह्यामध्ये धोक्याचे आहे। तुम्ही एकदा तुमचा मोबाईल चेक करून बघा, लक्षामध्ये घ्या तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा मेसेज टाकण्यामध्ये आला आहे की या भागामध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि 120 किलोमीटर योगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिला असून शेतकऱ्यांनी आपली कामे तातडीने आपटून घ्यावी। या संकटामुळे नेमकं कुठे ढगफुटी होणार आणि कुठे गारा पडणार याची सविस्तर माहिती आपण अगदी 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आहे। आता लक्षामध्ये घ्या, ज्या 12 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार, आता हा पाऊस नेमकं कधी पडणार बघा, दुपारपासून सुरुवात होईल आणि काही भागामध्ये रात्रीपासून कडक विजांसह गारा देखील पडू शकतात, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबजीराव डक यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे। आता लक्षामध्ये घ्या, रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी गारा पडण्याची शक्यता सांगण्यामध्ये आली आहे। जर रत्नागिरी भागामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। त्यासोबत सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला असून तेथे मोठे पडझड देखील होऊ शकते। हे डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आले आहे। दक्षिण भागातून चक्रीवादळ शिरल्याचे अचानक वातावरणामध्ये बदल होऊन विजांचा कडकडाटा सुरू होण्याची भीती सध्या निर्माण झाली आहे। बघा सध्या बाहेर ऊन असले तरी पण गाफील अजिबात राहू नका, कारण की बघा रात्री अत्यंत भयंकर पाऊस येणार आहे। वाऱ्याचा योग प्रचंड असणार असून परिस्थिती अत्यंत गंभीर देखील होऊ शकते। बघा सॅटेलाइटच्या इमेज ढगांची मोठी मालिका सध्या आपल्याला दिसून येत आहे। तुम्ही पाहू शकता तुमच्या डोक्यावरती कदाचित आभळ आले असेल, ढग आले असतील किंवा या ठिकाणी कडक ऊन पडलं असेल। बघा दिवसा कडक ऊन राहू शकते आणि रात्री बघा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील येऊ शकते। काही ठिकाणी दुपारी देखील मुसळधार पाऊस येण्याची दाट शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली। बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितला, हवामान खात्याच्या माध्यमातून सुद्धा मेसेज टाकायला सुरुवात झाली। रायगड आणि पालघर बघा या भागामध्ये सुद्धा आता या ठिकाणी कडक उन्हाचा तडका सध्या सोसावा लागत आहे आणि त्यासोबत आता पावसाचा देखील थरारा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आता बघा पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे। नागरिकांनी समुद्रापासून लांब राहावे। बघा जे नागरिक मच्छीमार करतात, बघा मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना देखील हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्या आहे। शेतकऱ्यांनी सुरक्षित स्थिती आश्रय घ्यावा असे देखील सूचना सध्या कडक शब्दामध्ये सांगण्यामध्ये आल्या। प्रशासनाच्या माध्यमातून मेसेज देखील टाकण्यामध्ये येत आहे। बघा ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे, त्यामुळे आपापली काळजी घ्या।
घरांची आणि पिकांची दाणादार उडू शकता, हे प्रत्येक शेतकरी बांधवांनी वेळेमध्ये लक्षामध्ये ठेवा. आता काही शेतकऱ्यांचा आंब्याचा बाग आहे, काही शेतकऱ्यांचा द्राक्षेचा बाग आहे बघा, काही शेतकऱ्याचे मोसंबीचं बाग आहे, फुलं देखील गळू शकता. गारा म्हणल्यावर लक्षामध्ये घ्या, काही पिके छोटी असतानाच पाण्यामध्ये जाऊ शकता. हवामान खात्याच्या माध्यमातून कडक सूचना आता शेतकऱ्याला देण्यामध्ये आल्या. बघा, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा देखील समावेश असून तेथे मोठी गारपीट होऊ शकते. बघा, मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा मेसेज टाकण्यामध्ये येत आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी याद्या सांगण्याचे आदेश दिले आहे. पुढच्या महिन्यातील बघा त्या 3 तारखा आणखीन धोकादायक असणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, ऐन उन्हाळ्यामध्येच पाऊस पडत आहे, त्यामुळे विनाकारण घराबाहेर अजिबात पडू नका. बघा, 15 वर्षांपूर्वी भीषण उन्हाळी वादळाची पुनरावृत्ती होण्याची भीती वर्तवण्यामध्ये आली असून आपत्ती व्यवस्थापन बघा जी काय टीम आहे ती या ठिकाणी सज्ज करून ठेवली आहे. म्हणजे की कुठे गारा पडो, पाऊस पडो किंवा खांब देखील उडून जाऊ, परंतु ही टीम मदत करण्यासाठी धावत येते. आता लक्षामध्ये घ्या, जागतिक हवामान विभागाने जळगाव आणि बीड या जिल्ह्यांना देखील सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी फळबागांना प्लास्टिक कव्हरने सुरक्षित करा. बघा, फळांना तुम्ही प्लास्टिक कव्हर लावा असे देखील सांगण्यामध्ये आले, कारण बघा पावसाचा जोर मान्सूनपेक्षाही अधिक भयानक असू शकतो. आता लक्षामध्ये घ्या, हा फक्त अंदाज आहे, परंतु अंदाज या ठिकाणी पंजाब जीवराव डक यांनी सांगितला तर तो खराच ठरतो. रक्ताचे पाणी करून फुलवलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आत्ताच खबरदारी घेणे हा सर्वात मोठा महत्त्वाचा उपाय ठरणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी ही सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तविण्यामध्ये आली आहे. पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की परभणी आणि जालना. बघा, या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आत्ता सावध व्हा, कारण सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात उभी पिके जमिनीमध्ये ध्वस्त होण्याची भीती आहे. बघा, आता मोसंबी असो, आंब्याचा बाग असो, याचे छोटे छोटे फळ बघा आता याचे नुकसान देखील होऊ शकते. 2026मधील हे सर्वात मोठे आसमानी संकट आता योगाने महाराष्ट्राच्या सीमेमध्ये सध्या प्रवेश करीत आहे. निसर्गाचा कोप कधी होणार आहे, त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. बघा, आता या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देखील हाय अलर्ट देण्यामध्ये आले आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. आणि कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार, कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, विजा चमकत असताना मोबाईलवर शक्यतो बोलणे टाळा, कारण बघा तुमच्या जीवासाठी ते धोकादायक ठरू शकते, असा इज्जत इशारा हवामान खात्याने दिला आहे. आता पुढील जिल्हा बघा हवामान खात्याने आणि सरकारने डायरेक्ट मंत्रालयाच्या माध्यमातून जारी केला तो म्हणजे की लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना देखील पावसाचा मोठा फटका बसणार असून नागरिकांनी झाडे किंवा विजेच्या खांबापासून लांब राहावे. पुढचे 2 ते 3 तास वादळाची स्थिती अधिक तीव्र होणार असल्याने प्रत्येक अपडेटवर आता बारीक लक्ष ठेवा, कारण की बघा पाऊस कधी येऊ शकतो, कारण की हवामान खात्याने डायरेक्ट रेड अलर्ट देऊन टाकला आहे. बघा, विदर्भातील अकोला आणि अमरावती या भागामध्ये देखील गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे. चक्रीवादळाचा तडका देखील बसू शकतो, त्यामुळे प्रवासाचे कोणतेही तुम्ही नियोजन सध्या केले असेल तर ते खास करून आता टाळा. हे संकट अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून सॅटेलाईटद्वारे यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. विजा चमकताना पाण्याचे स्रोत किंवा उघड्या मैदानावर अजिबात जाऊ नका. आता लक्षामध्ये घ्या, आता उघड्या मैदानावर कशामुळे जायचं नाही तर बघा गारा पडण्याची भीती सध्या निर्माण झाली आहे. लक्षामध्ये ठेवा, या गारामुळेच तुम्हाला उघड्या मैदानावर अजिबात जायचे नाही आणि झाडाखाली कशामुळे थांबायचे नाही, कारण की जास्तीत जास्त विजा ह्या झाडावर देखील पडू शकता.
त्यामुळे झाडाखाली देखील अजिबात उभे राहायचे नाही. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी पाऊस पडणार असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे. आज थोड्याच वेळामध्ये पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यामध्ये आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा ही कळकळीची विनंती आहे. विजा चमकताना विजाच्या उपकरणापासून लांब राहावे, सुरक्षित राहावे आणि अचानक आलेल्या या पावसामुळे तापमानामध्ये घट होईल, पण वादळ विनाशाचे ठरू शकते हे मात्र लक्षात ठेवा. बघा, जिल्ह्यानुसार यादी हवामान खात्याच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्यावा. बघा, निसर्गासमोर कोणाच्याही चालत नाही, पण योग्य माहिती तुमचे प्राण आणि मोठे आर्थिक नुकसान या ठिकाणी वाचू शकते. या 12 जिल्ह्यांची परिस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत सतत पोचवत राहू आणि पुढे देखील तुम्हाला जर अशाच हवामान अंदाजाच्या ताज्या बातम्या बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा. आणि बघा, या ठिकाणी बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की इतर देखील महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षात ठेवा, या 12 जिल्ह्यामध्ये परिस्थिती अत्यंत या ठिकाणी गंभीर होण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे. बघा, जेणेकरून तुम्हाला योग्य ते सावध होता येईल. हे संकट मोठे आहे, त्यामुळे अजिबात गाफील राहू नका. आताच कुटुंबाची आणि पिकांची काळजी घ्या. आता लक्षामध्ये घ्या, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या भागामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे. बघा, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि पुढील जर हवामान अंदाज असेच जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला जोडून राहा. धन्यवाद.